अगं बाई, काय हो फेडरेशन अध्यक्ष, भाऊजींशी काय भांडण बिंडण झालं की काय? काय भांडण? एवढे जोरात कपडे आपटताय म्हणून म्हंटल. मग तुम्ही देताय का धुवून? द्या, या इकडे या, द्या धुवून. जाता जाता आवाज आला म्हणून थांबले मी. मग जाताय ना आता, का देताय धुवून? नाही बाई, मला काही काम नाही बाई. ह्या शिकलीमुळं माझ्यावर ही वेळ आली आज. काहीतर मला कॉलेजला जायचं. कशाचं काय, कॉलेजच्या नावाखाली काम बुडवायची नसती. 2-2 तर नापास झाली तरी कशाला हिला कॉलेज पाहिजे. एक दिव लावणार आहे जणू कॉलेज करून. अध्यक्ष, हो फेडरेशन अध्यक्ष. अहो भैया साहेब, इथं काय करते दिसतंय का नाही? आम्ही काय करता तुम्ही? त्याला शूट कर शूट कर शूट कर. काय आहे? अहो हे काय झालं म्हणायचं? फेडरेशन अध्यक्ष काय करतात तर धुणं देतात. हो का? आम्हाला काही कपडे लागत नाहीत? अहो पण मामी, ही तुम्ही करायची काम आहेत का? ते कॅमेरा पहिला बंद करायला लावा. टॅलेंट बंद कर ना. काही शूट करतो का रे? मामी असं धुणं धुत्यात हे शूट करायचं असतं का? सॉरी भैया. त्यांनी कसं भाषण देताना शूट करायचं, पुरस्कार स्वीकारताना फोटो काढायचे. असं काही शूट करतो का मामी? अहो काय व ही वेळ आली आमच्यावर. आता काय सांगू बाई, माझ्या घरातल्यांना बी तेवढी किंमत असती तर कशाला कपडे धुवत बसली असती. टॅलेंट अध्यक्ष झाल्यापासून मामींना आपण असं बघितलेलं आठवत नाही काय? काय करायचं, घरातल्यांनी आमच्या कॉलेजचं लयच मनावर घेतलंय ना. जसा नवरा तिकडे पोस्टिंगला गेलाय तसं घरात थांबायचं नावच घेना बाई. आणि मामी हायच इथं सगळी कामं करायला. अहो ऊस गोड लागतं म्हणून मुळासकट खाणारे लोक आपली. त्यात तुमचा स्वभाव म्हणजे मेणासारखा मऊ, साखरेसारखा गोड. एवढा गोड स्वभाव असल्यामुळे त्या फेडरेशन अध्यक्ष झालेत. पण फेडरेशन अध्यक्ष पदाचा उपयोग काय ना? ओ भैया साहेब, असलं काय तर बोलू नका बघा. हाय का मामी, आता आमच्या सोडून काय उपयोग आहे? हे टॅलेंट घेते कपडे, चला आपण लॉन्ड्रीत नेऊन टाकू. घे. अहो, तसं नाही, मी तसं कुठं म्हणते तवा. तुम्ही फेडरेशनची कामं करावी का असं हे धुनतच बसावं? होय, आता मी पीत होत नाही, बघू काय करते. नाही म्हणजे मामी, मला काय म्हणायचंय, ज्याला त्याला आपापल्या जबाबदारीची जाणीव असावी. होय, चांगलीच जबाबदारीची जाणीव करून दिली. येऊ दिस तिला. हा, मी काय म्हणतो टॅलेंट, जिच्या घरचे चोर आहेत तिच्याकडनं काय आपण अपेक्षा ठेवणार ना? ती बी खरंच आहे म्हणा. पण मी काय म्हणतो अध्यक्ष, बघा बर का, म्हणजे लोकांनी तुम्हाला असं बघितल्यावर म्हणजे तुमच्या इमेजचं काय होणार हो? बायका काय म्हणणार? मी आता दुकानात चालले होते तर अध्यक्ष भांडी घासत होत्या, आणि आत्ता बाई मी परत माघारी आले तर अध्यक्ष धुणं धुत होत्या, आणि नंतर बघते तर अध्यक्ष शेण. बस की आता, कळलं की तुम्हाला काय म्हणायचं ती. नाही मामी, आमचं एवढंच म्हणणं आहे, कुणाला शिकायचं तर शिकू द्या की, पण काम करून शिका. तर दुसरं कोण काम करून शिकत नाही. ही आज शेवटचं, परत हात लावती का बघा कामाला. येऊ दिस तिला. अंगाशी असं वागा की जरा फेडरेशन अध्यक्ष सारखं. आता कळलंच फेडरेशन अध्यक्ष काय आहे ती. बरोबर कॉलेज बंद करते का नाही बघाच. येऊ दिस तिला. मामा, काय झालंय का हो? काय नाही झालं. 4 कामं अंगावर पडली की लागली एवढायला. अहो माझं फक्त 2च. असू दे, तिचं रोजच आहे.
तुझा कॉलेजचा पहिला दिवस कसा होता? मस्त. मला लई भारी वाटलं. मैत्रिणी भेटल्या, गौरी, सरिता. अहो जीजी, ती सरी आहे ना, ती विचारत होती जीजी कशी आहे म्हणून. लग्नात भेट झालती ना, बरोबर लक्षात आहे बघा तिच्या. कोण ग ती सरिता? अहो ती नाही का ढापणी. ते आपलं चष्मीस. हा होय होय, आलं लक्षात. शीतल, तुझं ऍडमिशन झालं का नाही? आज फॉर्म आणलाय, उद्या भरायचंय. हे बघ, उद्याच्या उद्या भर. आणि फीचे पैसे माझ्याकडनं घ्यायला विसरू नकोस. अहो नाही नाही नको, हे देऊन गेलेत फी साठी पैसे. आशा देऊन गेला बे पैसे. बघ आशा किती पुढचा विचार करतो. नातं कुणाच आहे शेवटी? माझाच की. अजिंक्यचा फोन. काय काय चाललंय? हे काय घरातच आहे. आजा, अरे कसं चाललंय? अरे काय नाही म्हणलं, वेळ होता तर फोन करून घ्यावा. जिजे आज आहे बघ. आले आले. अगं बाई बघू. अगं बाई खरंच की. अरे राजा, तिकडं बोललेलं इकडे दिसतं या. जिजे, तू बरी आहेस का? मी हाय बरी बाबा. तू नीट आहेस का? मी एकदम नीट आहे बघ. खाय प्यायची काही आबाळ होत नाही ना पोरा तुझी? अगं नाही नाही, लय भारी जेवण असतं इथं. आणि तुम्ही काय काय बनवून दिलेच की मला. बेस आहे बेस आहे. पोरा तब्येतीची काळजी घे बर का. आणि हे बघ, गारट्यात थंडी वाऱ्याचं बाहेर पडू नकोस. पावसात तर अजिबात भिजू नकोस. आजा, तुझ्या लक्षात आहे ना, तू पायाळूस ते. हे बघ, इजा काढायला लागले ना तर बाहेर पडू नकोस. मग त्यापेक्षा एक काम कर, एखादी तांब्याची अंगठीच घाल पोटात. काय म्हणजे मला काळजी नाही वाटायची. घालतील ना पोरा? होय जिजे, करतो मी सगळं. आधी तू सांग, गोळ्या घेतीस का टायमावर? होय पोरा, मी गोळ्या नीट घेते. आणि हे बघ, शीतल आहे की तिथं माझी काळजी घ्यायला. तू माझी नका काळजी करूस. पोरा, तू तुझीच काळजी घे. आणि होय ग, तुझं कॉलेज सुरू झालं का ग? वय वय झालंय सुरू. तिला सांग हं, रोजच्या रोज कॉलेजला जा म्हणून. वय रे, जाती ती. हे बघ, तूच बोल तिच्याशी. अगं बाई कोण? अजिंक्य आहेत वे. तू रोजच्या रोज कॉलेजला जात जा. घरातलं काय टेन्शन घेऊ नको. अजिंक्य, मी आहे पुष्पा मामी. हाय ना ओळख? अहो मामी, तुम्ही आहे व्हय. आणि असं का म्हणताय? तुम्ही बरं आहे का? आता काय हायच म्हणायचं. माझी काय चाललीत आपली काय बाय काम. तुम्ही कसं आहे? बरं आहे ना? वय वय, मी एकदम नीट आहे. शीतल जाते आता कॉलेजला. मग काय माझं दिसत सरत नाही. मग काय करते मी आपली घरातली काम. मामी, तिला सांगा अजिबात कॉलेज बुडवायचं नाही म्हणून. अहो मी आता नाही करणार कॉलेज. का ग शीतल, आता काय झालं? काय म्हणली होती? मी कॉलेज केलं तर घरातली समधी कामं राहतात. एवढे दिवस तूच म्हणत होतीस ना कॉलेजला जायचंय म्हणून. शीतल, इथं काय तुला कामाला आणली का? असं काय बोलतीस? तू कॉलेज कर, शिक. कोण अडवते ग तुला? हा, ऐक मामाचं. बरं चला, रोल कॉलचा टाइम झालाय माझा. ठेवतो मी, परत वेळ मिळाला फोन करतो. वय वय, तू ठेव फोन. इकडची काळजी करू नको, मी आहे इथं. हा. काय बाई, किती बाराचं असावं एखाद्याने. मुद्दाम ह्यांच्या समोर वधवून घेतलंस ना. अगं तू काय बी कर, उद्या मी बघतीच कशी कॉलेजला जाते ती. मामीना लई राग आलाय वाटतं. उद्या काय जाऊ देणार नाहीत कॉलेजला. पण फॉर्म भरायला तर जावं लागलच की. कशी जाऊ? चला मामी, आते मी. होय. जयडे, ही आली आणि गेली बी.
मग ही महाराणी कुठची आहे ग? आवरत असेल, कॉलेजला जायचं असेल ना. बघतेच की कशी जाती कॉलेजला. नुसतं तेच करतो, बघत बस. जयडे, अशी कामाला लावते का नाही तिला, बघच तू. अगं बाई, त्या भैयांचा कशाला फोन येतो? हॅलो, हा भैया बोला की. अध्यक्ष, आर यू रेडी का? काय? अहो म्हणजे रेडी का तुम्ही? हा, तयार आहे का तुम्ही? कशासाठी? अहो असं काय करता अध्यक्ष? हा, आज गावात कणसेबा येणार आहेत, माहितीत ना? बचत गटाची कामं बघायला. डायरेक्ट स्टेट लेवलला बचत गटाची कामं बघतात ती, माहितीये ना? होय होय, माहित आहे की. हा, नुसतं माहित असून काय उपयोग? ऍक्शन घ्या, काहीतरी ऍक्शन. म्हणजे माय गॉड, टॅलेंट. सगळ्याच गोष्टी कशा एक्सप्लेन करायला लागतात राहायला. काय ते वय हे? माझ्याच नशिबात असले नमुने का पाठवलेस? कसं आहे अध्यक्ष, राज्याच्या बॉडीवर डायरेक्ट होल्ड आहे त्यांचा. त्यांची मर्जी राखली तर आपल्याला पुढे काहीतरी फायदा होईल, आहे का नाही? होय होय, मी सत्काराचं. अहो मामी, सत्कार बित्कार ते जुनं झालं आता, आणि त्यांना काय होत पण नाही. त्यांना कसं असं घरचं असल्यासारखं वाटलं पाहिजे. कसं आहे मामी, तुमची टर्म बी आता संपत आली नाही, म्हणजे परत अध्यक्ष व्हायचंय का बसायचंय दोन भांडे घासत परत? ओ भैया साहेब, लय लांबड लावू नका. काय आहे ती सरळ सांगा बघू. आता काय सांगायचं त्याच्यात? त्यांच्यासाठी फक्कड जेवण तयार करा. तुमच्या बचत गटातल्या 4-5 बायकांना बी बोलवा. नाहीतर राहू द्या, मीच येताना त्यांना घेऊन येतो. आम्ही काय करतो, त्यांना तुमच्या घरी घेऊन येतो. मग तुम्ही त्यांना डायरेक्ट जेवणाचं निमंत्रण द्या. तिथनं आम्ही गावात जातो, तुमच्या बचत गटाची 4-5 कामं दाखवतो. हा, ते झालं की सगळेजण येतो तुमच्या घरी जेवायला. हा, तसं वय. हा, तस. आता कळलं ना? कसं आहे अध्यक्ष, माणसाच्या हृदयापर्यंत पोहोचण्याचा मार्ग डायरेक्ट पोटातून जातो. म्हणजे बघा, इफ यू विल गिव्ह फूड इन समथिंग हॅपनिंग गुड. कशी आताच नवीन इंग्लिश पण बनवली. हा, चांगली आहे की. चांगली तर असणारच. बरं, तयारीला लागा. 2 मिनिटात आम्ही त्यांना रिसिव्ह करून घेऊन येतो. होय होय. हा, चला, टॅलेंट. काय म्हणत होते का भैया? हे बघ जयडे, तू आतमध्ये जा आणि चांगली साडी नेस, तर मी बी घेते आवरायला. चल लवकर. अगं अगं तू चल चल चल. अगं पण मम्मी ऐक तर. अगं मम्मी, काय झालंय ते तर सांग की. अगं काही झालं नाही अजून, पण होणार आहे. कंसे मॅडम म्हणून आहेत, बचत गटाची कामं बघतात स्टेट लेवलला. त्या येणार आहेत ग. मग त्यांना घेऊन जेवायलाच आपल्या घरी येतो म्हणून भैयांनी फोन केला होता. तू आवर जा. अगं मम्मी, त्या भैयांनी गोड बोलून त्यांचं जेवण तुझ्या गळ्यात बांधलं म्हण की. तू बी लगेच पागळतीस. आता बस एकटीच करत स्वयंपाक. मी कशाला करू? एवढी सून करून आणली ती कशाला? चांगला 10-15 जणांचा स्वयंपाक तिलाच करायला लावते का नाही बघ. मग बघते कशी जाते कॉलेजला. मग ठीक आहे, पण मी आताच सांगून ठेवते, काडीची मदत करणार नाही मी तिला. अगं म्हणूनच म्हणते, तिने विचारायच्या आधी आज जा तर ऐकतीस कुठं? जाते जाते. आज तर शितलीची जिरताना बघायला लई मज्जा येणार आहे.
मामी मी कॉलेजला जाऊन येते. अगं दम, आज नको जाऊस. आज मला फॉर्म भरायचा आहे. आज आमच्या बचत गटाच्या मोठ्या ऑफिसर मॅडम येणार आहेत घरी. आता एवढ्या मोठ्या मॅडम घरी येणार आहेत म्हणल्यावर त्यांना जेवून जा म्हणायला नकोय का? त्यापेक्षा तुझं कॉलेज महत्वाचं आहे. अहो नाही तसं नाही, पण आज फॉर्म भरायचा शेवटचा दिवस आहे. ते राहू दे, फॉर्म काय पुढच्या वर्षी बी भरता येईल. हे मॅडम कधी नव्हते आल्यात. अगं असं कसं म्हणतीस मम्मी? आता तू महत्वाची का कॉलेज महत्वाचं? होय बाई, ते बी हायच म्हणा. आता काय त्या मॅडमला जेवण बिवण नाही केलं की झालंच. कशाला टिकतंय मग माझं फेडरेशन अध्यक्षपद? अगं मम्मी मग चांगलंच आहे की, म्हणजे ती जाईल कॉलेजला आणि तेवढंच तू घरातली कामं तरी करशील. मग होय बाई, जाऊ दे तिकडं. तू जा बाई कॉलेजला. नाहीतर एक काम कर ना, तू त्यांना सांग तुम्ही येऊच नका. आता आपलीच माणसं अशी म्हणल्यावर आपण काय करणार त्याला? आपण लोकांची एवढी मदत करतोय, गावातल्या 4 बायका जमवून काम करतोय, पण घरात नाही एवढी मदत मिळत नसेल तर कसं करायचं? ए बाई, तू काय बघत बसली? तुला आणि उशीर व्हायचा. जा तू जा. अहो नाही मम्मी, मला तसं नव्हतं म्हणायचं, पण आज नाही नाही, राहू दे. जा तू. करते माझं मी काय करायचं ती.